पुढचे 2 महिने साखर दरात तेजी कायम राहणार। आयात केलेली साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता, तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार। साखरेबाबत केंद्र सरकारची पॉलिसी चुकली, दरवाढीवरून खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघात। वाणिज्य आणि कृषी मंत्रालयात समन्वय आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी, कटिंग चहा 7 वरून थेट 15 रुपयांवर। टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय। चहा पिणं आता देशद्रोह म्हणत चहा सोडायला सांगतील। साखर आणि चहा दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा, तर ग्रँड हयातमध्ये चहा पिणाऱ्यांना चहाची किंमत काय कळणार, बन यांचा पलटवार। सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार। साखर गुळाच्या पाठोपाठ आता तांदूळ आणि डाळींच्या दरातही वाढ। राज्यात सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवरची बंदी अखेर मागे। व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने एफडीएचा निर्णय फिरवला। तेल विक्रीबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे फडणवीसांचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा। फडणवीसांच्या एंट्रीला संघाचाही पाठिंबा। सूत्रांची माहिती, दिल्लीत फडणवीसांची पॉवर वाढणार। एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारी। परीक्षार्थींनी शिवतीर्थवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट। पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार, संदीप देशपांडेंची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती। वसतिगृहाच्या दुरावस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही राहुल गांधींचा आक्षेप। राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। 2027ची जनगणना जनतेशी धोका असल्याचं मत। बिहार तेलंगणाच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करा, काँग्रेसची पत्रातून मागणी। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय फायर ऑडिटकडे अक्षम्य दुर्लक्ष। पीडब्ल्यूडी सोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही ऑडिटला विलंब केल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांचा गंभीर आरोप। आरोग्य विभागाच्या समितीकडून चौकशी सुरू। आणि बिहारमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार। बीपीएससी परीक्षा रद्दसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। आंदोलकांकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न।